नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट पुलाव. पुलाव बनवण्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट तयार करताना ह्याच्यामध्ये मी यूज केला आहे आलं, लसूण, कोथिंबिरीची देठ आणि मिरच्या. कोथिंबिरीच्या पानापेक्षा त्याच्या देठामध्ये जास्त चव असते, त्यामुळे मी रेग्युलरली त्याचे देठ टाकून न देता ते पेस्टमध्ये यूज करते. झटपट होणारा पुलाव आहे हा. घरी ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या वापरून तुम्ही हा पुलाव अगदी सहज बनवू शकता. इथे मी पुलावसाठी भाज्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची, गाजर, फरसबी, कांदा. हा पुलाव आपण डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहोत. सर्वप्रथम मी तेल तापत ठेवलं आहे. तेल तापल्यानंतर मी त्याच्यात तमालपत्र टाकले आहे. आता ह्यात तुम्हाला जे खडे मसाले आवडतात ते तुम्ही टाकू शकता. मी नॉर्मली लवंग आणि काळी मिरी एवढेच टाकते. हे छान तेलात परतून घेऊया. पेस्ट करताना मिरची ही तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या त्याच्यात वापरू शकता. आता हे खडे मसाले छान परतले की आपण त्यात कांदा परतून घेऊया. घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता. अगदी पटापट होऊन जातो हा पुलाव. आता ह्यात मी कांदा ॲड केला आहे. कांदा ॲड केल्यानंतर त्याच्यात मी गाजर टाकते आहे. गाजर आणि फरसबी शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आधी गाजर आणि फरसबी मी टाकून घेतली आहे. छान परतवून घेऊया आता आपण ह्या भाज्या. जास्तही आपल्याला शिजवायच्या नाही आहेत, कारण आपण याला खूप शिटी काढणार आहोत. व्यवस्थित परतवून घेऊया. आता थोडं हिंग ॲड केलं आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या यात ॲड करू शकता. फ्लॉवर ॲड करू शकता, मटर ॲड करू शकता. आता आपण जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. संपूर्ण भाज्यांना ही पेस्ट व्यवस्थित लागेल अशी आपण परतवून घेऊया. आता या भाज्या व्यवस्थित परतवून झाल्या आहेत आपल्या. हा मी इथे बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही वापरू शकता, जो तुमच्याकडे जो रोज जेवणाला तुम्ही वापरता. आता मी ह्याच्यात शेवटी शिमला मिरच ॲड केली आहे. शिमला मिरच ॲड केल्यावर परत 1-2 मिनटं मी भाज्या व्यवस्थित परतवून घेते. तुम्हीही बघू शकता किती छान मसाला सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागला आहे. तांदूळ धुवून घेतला आहे मी हा. आता हा तांदूळ आपण ह्यात परतून घ्यायचा आहे. वापरायच्या आधी तांदूळ पाण्याने स्वच्छ 3-4 वेळा धुवून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा तांदूळ छान परतवून घेऊया. छान परतून घेतला आहे. आता आपण हा तांदूळ व्यवस्थित परतून झाल्यावर आता ह्याच्यात आपण पाणी ॲड करणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हा आवडेल. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पाणी ॲड करताना आपण ते थोडं गरम करून घ्यायचं आहे. गरम पाणी ॲड केल्याने भात अगदी मोकळा शिजतो. यात आता आपण थोडी हळद पण ॲड करून घेणार आहोत. भातात पाणी हे जेमतेम भाताच्या वर येईल एवढंच आपल्याला टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. जास्त पाणी झाल्यास अगदी भाताचा गिचका होऊ शकतो, त्यामुळे पाणी हे जेमतेम भाताच्या वरच असावं. आता ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड करत आहे. पुलाव करताना पाण्याचं प्रमाण हे अगदी योग्य असलं पाहिजे, त्यामुळे दाणा एक मोकळा शिजून येतो आणि खायलाही उत्कृष्ट लागतो. आता ह्याला आपण एक उकळी काढून घेऊया. पाण्याला एक उकळी आली की आपण झाकण लावून 3 शिट्या येईपर्यंत गॅसवर असंच ठेवणार आहोत.
पुलाव करायचं म्हटलं की आपला टाईमही खूप वाचतो. वेगळं डाळ भात करण्यापेक्षा ही रेसिपी अगदी पटकन होऊन जाते. माझा तर अगदी फेवरेट आहे, त्यामुळे मला कधी पुलाव करायचा असेल तर मी जास्त एक्साईट असते. आता हे मी झाकण लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला 3 ते 4 शिट्या काढून घेऊ. हा आता माझा छोटा कुकर आहे. मला वेळेची आयडिया आहे की मला किती वेळ लागू शकतो. पण मॅक्झिमम तुम्हाला 3 शिट्यामध्ये हा भात शिजून जातो. आता ह्याच्या शिट्या होऊन वाफ निघून गेल्यानंतर आपण ह्याचं झाकण ओपन करून बघूया कसा झाला आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान फळफळीत निघून आला आहे हा भात. थंड झाल्यावर अजून मोकळा होतो हा. अगदी छान व्यवस्थित भाज्या शिजल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.